नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता मोहिमेला निघालो आहे मी. रायरेश्वर प्रतापगड महाबळेश्वर मार्गे 2024ची शिवप्रतिष्ठान दिवसांची मोहीम आहे. आमची बस आली होती साई मंदिरच्या इथे. तर आता मी तिकडे चाललो आहे. घरी थोडी गडबड होती म्हणून घरात शूट नाही करता आलं मला. मी इथे बनवून शूट करतो आहे. तर मी विचार केला की मोहिमेचे जे 4-5 दिवस आहेत ते पूर्ण शूट करून मला दाखवायचे. तोच माझा प्रयत्न असेल. बघूया कसं काय शूट आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. निघायची तयारी चालली आहे साई मंदिरजवळ. विपल्या कुठे विपल्या? एकच पॅन्ट किती मोहिमेत घालणार? हे एकच पॅन्ट किती मोहिमेत घालणार आहे? माझा आवाज पण घे ना. येतो का आवाज? हां मग मरे जुमाची पॅन्ट आम्ही पण दिसलो पाहिजे. आपण कुठे घालणार? भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. साठी धुंदोड योग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य पुरे. देशद्रोही तुटके कुठे मारो निघालावे परते. देवदास पावती रभते यदती संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघात कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्री राम. जय. अरे राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर. राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अरे राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर. राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अरे ओवैसी भी नाचेगा राम नाम के ताल पर. ओवैसी भी नाचेगा राम नाम के ताल पर. अरे ओवैसी भी नाचेगा राम नाम के ताल पर. ओवैसी भी नाचेगा राम नाम के ताल पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर. राम मंदिर बन गया. हे दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. हे दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या मायेना मायेना. आनंद पोटात माझ्या मायेना मायेना. आनंद पोटात माझ्या मायेना. बोला दत्त दर्शनला. तर मोहिमेची अजून सुरुवात झालेली नाही आहे, पण आम्ही वाईला इथे ढोल्या गणपती मंदिराजवळ थांबलो आहे. पोरं गेलेत दर्शनाला. सुंदर नजारा इथून. कृष्णा नदीचा काठ आहे हा पूर्ण. आणि हे जे समोर मंदिर दिसतंय हे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे वाईतलं. हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे. ढोल्या गणपतीच्या अगदीच बाजूला आहे. इथून आपण बाहेर आलो. हां पॉवर बँक एक खाय रे, पण पुरणार नाही असं मला वाटतंय. चांगली भेटली कधी झाली अहो. अरे महादेव. हां महादेव महादेव. हा ढोल्या गणपतीच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे.
भारी वाटतं ना. रायरेश्वरला पोहोचलोय. शेवटला असंच घेऊन बसतो. रायरेश्वरच्या पायथ्याला आलोय. हे सगळं हे असे होर्डिंग्स लावलेत मावळ्यांचे. गुरुजींची कमान. तर आता आम्ही रायरेश्वरावरती आलो आहे. रायरेश्वर गडावरती गड चढतो आहे. अजून मंदिरात गेलो नाही आहे. मंदिरात चालू आहे आता. बघू, इथून थोडंसं दूर आहे मंदिर. पोरं चालत आहेत पुढे. आत्ताशी अजून आमच्या मोहिमेची सुरुवात होते. त्यामुळं रायरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन मोहिमेला सुरुवात करणार. ठीक आहे, बाय. तर हे रायरेश्वर मंदिर आहे. आता आम्ही मंदिरात जाणार आहे. एवढी मोठी लाईन आहे. ही आता हजारोंच्या संख्येत जाईल थोड्या वेळाने. तर मला माहीत नाही काय रेकॉर्ड होतं आहे, काय दिसतंय का नाही, पण मोहिमेचा पहिला दिवस आमचा सुरू झाला आहे. आता थोड्याच वेळात इथे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी यांचं आगमन होतं आहे. त्यामुळं हा जो ही सर्व इथे लोक झोपली आहेत त्यांना सगळ्यांना उठवत आहेत. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठींचं ते व्याख्यान होणार आहे थोड्याच वेळात. जर जाईल तिथपर्यंत लोक झोपलेत. आजची व्याख्यानाची पहिली शिदोरी ही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी यांच्याकडून आहे. तर तीच अनुभवायला सर्वांना उठवलं जात आहे. बघू शकता झोपू देत नाही तिथे. मोहिमेची मजा. हो जयदा, काय बोलायचं तुम्हाला? आता या ठिकाणी श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी यांचं व्याख्यान आहे. तर सगळ्यांनी ऐकायला, सगळ्यांनी उठवायचं आहे. तुम्ही पण उठवा. सगळ्यांनी ऐकणं महत्वाचं आहे. आपल्या धर्माचं कार्य आहे. उठवा सगळ्यांनी. बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान. झोपल्याला हिंदूला जाग. तिथे कुत्ते मारो निघाला वे परते, देवदास पावतील होते
यदि संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय। तर आत्ता वाजलेत सकाळचे 5 ध्वज पुढे गेलाय आणि सर्व आता इथं उठलेत। आम्ही आता ध्वज मागून जाणार आहे। त्यावेळेस काय सुरुवातीला जोर बैठक वगैरे नाही घेतल्यात, माझ्या मते पुढे एकेरी वाट आहे त्याच्यामुळे जोर बैठक वगैरे नाही घेतल्यात, उद्यापासून घेतील। तर सर्व निघायची तयारी करतात, बघूया आपण पण निघूया चला। हां काय दिसतच नाही आता, काय दिसत कुठं काय दिसतंय? भारी रे। सकाळी 5 वाजता रायरेश्वर उतरायला सुरुवात केली आहे, अजून सूर्य उगवला नाही आहे आणि एवढी मोठी लाईन आहे मागे। तर पहाट होते, लोक दिसत आहेत का नाही माहीत नाही। नाही तर माझं काही काय काय म्हणते पाटणं पाठी अजून आम्ही उतरलो नाही आहे गड, अजून रायरेश्वरलाच आहे। आम्ही दुसऱ्या मार्गाने येतो कारण तिकडं एकेरी मार्गाला खूप गर्दी आहे, त्यामुळं तो मार्ग सोडून आता आम्ही एकेरी मार्ग पकडला आहे, दुसरा मार्ग पकडला आहे। एवढी गर्दी आहे, बघू शकता लांबपर्यंत लोक आहेत, सगळे मोहिमेचे लोक आहेत। चला चला अजून येत आहेत मागून। हे असे व्हिडिओमध्ये येण्यासाठी बोलवतात, इकडे पण काढाय बघा, हे टाळ वाजवतात काहीतरी इव्हेंट करतात। दुर्गम वाट हा कोण नाही हां फेमस ब्लॉगर आहेत कोण मग म्हणजे काय? कॅरीच्या आधी मी आहे, माझ्यानंतर कॅरी आहे। तिथून जाता आला असतं, थोडं शोधलं असतं तर माझ्यामध्ये। अभिराव काय मत मांडायचंय? मत मांडायचंय? वाटले भारी निघल्या शेवटी आवाज तर या लागला आहे कसला हळांचा काय कळंजा ह्यो का इथनं वरण्याचा आवाज? तो मागचा पूर्ण उतार उतरून आम्ही आलो खाली, हे जांभळे गावात।
इथे हरिहरेश्वराचं मंदिर आहे जांभळी गावात. आणि आता इथून अजून पुढे चालायचं आहे. तरी अजून बऱ्यापैकी 10 किलोमीटरचा पट्टा असेल, 10 ते 15 असं धरून चालतो. बघूया. हे जांभळी गाव आहे आता जिथं आम्ही आहे ते. बरं ऐका की फुटकोड घे फुटकोड घे तिकडून येतात अजून लोक ते काय. पुढे थांबूया. तिकडे थांबूया इकडे ते सावलीत. तिकडे सावलीत लागले आता पूर्ण, पण गर्दी झाली तिकडे. तर जांभळेगाव सोडलं आणि ही समोरची दिसते ती कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या इकडून डाव्या हाताला खरं तर एक मार्ग होता मोहिमेचा, पण इकडे पण एक मार्ग दाखवला आहे. मी त्या मार्गाने चाललोय. एवढी गर्दी. तर आता आम्ही मगाशी ज्या कृष्णा नदीचा काढ दाखवला त्या मार्गाने वरती आलो आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने आलो खरं तर, कारण एकेरी वाटेला खूप जास्त गर्दी आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो मागे अजूनही गर्दी आहे. वरती जायला पूर्ण एकेरी वाट आहे. मी दाखवतो तुम्हाला. ही जी गर्दी दिसते पूर्ण ही एवढी, ही एकेरी वाटेची गर्दी आहे. पूर्ण वरती जाईपर्यंत एवढी गर्दी आहे. त्यामुळे आता आम्ही जरा निवांत क्षणी बसलो आहे. आम्ही तिघंच आहोत. बघूया आता कधी थोड्या वेळाने निघू त्याच वाटेने. हिंदू धर्म की जय. मृत्यू सही न डरले, मृत्यू सही न डरले, आणि धर्मवीर धर्मवीर कुठले स्वनेत्र तुटले, स्वनेत्र तुटले, तरी जीव शीर, तरी जीव शीर, मृदांत दाहक ज्वलंत, मृदांत दाहक ज्वलंत, समाज व्हावा, समाज व्हावा, म्हणून उरात धरूया, म्हणून उरात धरूया, शिवसिंह छावा, शिवसिंह छावा. कसं पकडू? तिकडून बघ ना, दिसतो का बघ. तिकडून बघ फक्त, दिसतो का चेहरा. हा, तू रोडवर चाल दिसतोय ना. तर अशा प्रकारे आम्ही मोहिमेचा मार्ग आता सोडला आहे. कारण वरती खूप गर्दी झाली आहे आणि कुणालाच जाता येत नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही आता पुन्हा जांभळीला चाललो आहे मागे, जिथे आपण त्या दुकानातून फेक वगैरे विकत घेतलं. तिकडून म्हणतात 20 किलोमीटर आहे जोरला जायला. तर आता आमचा प्रयत्न तोच चालला आहे की इथला जोरला जायचं असेल तर जांभळीला जायचं आहे. अजून 1 किलोमीटर आहे इथून जांभळी, आणि तिथून मग परत जोरला जायचं चालत. तसा टार्गेट ठेवला आहे 12 वाजेपर्यंत पोचायचा. बघूया पुढं काय होतं आहे. आणि झाला आहे काळोख, त्यामुळे मी बॅटरी लावून काहीतरी जुगाड करून ब्लॉक करायचं ठरवलं आहे. मला नाही माहिती मला चेहरा दिसतो आहे का नाही दिसतो आहे. जे का असेल त्या आवाजावरती समजून घ्या. बाकी जय श्रीराम. टॉर्च मार रे, दिसतच नाही काय. एकच मी तर तुम्ही बघू शकता आज आमच्या रात्री जेवण आहे कांदा, हे फरसाण, या पोळ्या गुळाच्या. सर नाश्ता करतो आहे, जेवण नाही आहे. आम्ही चालवायला दमलो आहे. 3-3.5 किलोमीटर चाललो आहे. अजून चालायचं आहे. मुक्काम आज गाठणार म्हणजे गाठणार. 40 किलोमीटर 40 किलोमीटर. चला तुझ्याकडे मार. अरे तुझ्याकडे मार. तर अशा प्रकारे आता म्हणजे अनिकेत, मी आणि आबिराव सोबतच होतो आम्ही सुरुवातीपासूनच. आमची दुकानं खूप मागे झाली आहे आणि आता मी ते मागे जांभळी नाक्यावर थांबलो होतो. तिकडं वाईचे धारकरी भेटले.
त्यांनी सांगितलं की हा जो रस्ता आहे आता आम्ही जो चालतोय तुम्ही बघू शकता इकडे मागे हा जो रस्ता आहे इथून 25 किलोमीटर आहे आमचा मुक्काम. काय नाव जोर 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 जो मुक्काम आहे तो 25 किलोमीटर आहे इथून त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता आम्ही चालत जायचा निर्णय घेतला आहे. आता वाजलेत 9. जसं मगाशी म्हटलं की 12पर्यंतचं आमचं टार्गेट आहे. 25 किलोमीटर आम्ही 12पर्यंत कवर करणार. तर त्या हिशोबाने बघूया चालत राहू तोपर्यंत स्टेट येऊन मी जरा दे बॅटरी मी शूट करणार पण. तर आता एक असले तरी मी जाईन. आता एक इथं घटना घडली. इथं मागे एक हॉटेल गेलं का हॉटेलचं नाव दिलदार हॉटेल. दिलदार हॉटेल. दिलदार हॉटेल म्हणून दिलदार भूत आलं. तिथनं एक बाई बाहेर पडली. तर आम्ही काय म्हणलं पहिल्यांदा बाई बाहेर पडली तर अनिकेतला आम्ही विचारलं दिसली का तेव्हा तो हो म्हणला आणि आमच्या पुढे पुढे ती चालत आली. तर थोड्या वेळानं आम्हाला दोघांना दिसते अभिदाला आणि मला आणि अनिकेत म्हणते मला दिसत नाही. आता ह्याचं उत्तर मित्रांनो तुम्हीच द्या म्हणून मी स्पेशल व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलो आहे. आता दिसली नाही दिसली अनिकेत कमेंट करेलच. तुम्ही सांगा अनिकेतला दिसली का नाही दिसली ते. बाकी अभिदाला आणि मला तर दिसली बाबा. असा एक आमचा मोहिमेचा हा अनुभव आहे की ह्यो मी टाकणार आहे यूट्यूबवर. आणि त्यात पण मुद्दा असा की जेव्हा अयो बरोबर आहे जेव्हा मी त्याला सांगालो की आता त्या उजेडाखाली ती दिसेल तेवढ्यातच तिने डावीकडे वळलं आहे बघा. जिथं घरात तिथं गेली नाही. जिथं घरात तिथं गेली नाही ती. घरं नाहीत तिकडे. त्यामुळे आता असं झालंय जागेवर गेले. की अभिदाला आणि मला दिसलं चुकीचं का अनिकेत नाही बघितलं ते योग्य बघितलंय. त्याचं उत्तर अजून काय गावानं झालंय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय श्रीराम. तर ही कृष्णा नदी आहे. काळोखात काहीच दिसत नाही पण एवढं मोठं पात्र आहे हिचं काय सांगू. मस्त वाटत. खूप मोठं पात्र आहे. समोर पूर्ण कृष्णा नदी ही आणि आम्हाला अनिकेत दिसत नाही. तुम्हाला दिसतोय कॅमेऱ्यात केवढं मोठं पात्र आहे. इथं राहू दे, तेच पुढे बघा. पुढचंच सांगतोय आबा. कॅमेऱ्यात अनिकेतच दिसत नाही. होय की. काय विषय. तर अनिकेत आहे अभिदा आणि आम्ही आहे. तर आता आम्ही इथं भिलारी ना गावाचं ना भिलारी गाव आहे तिकडे आम्ही थांबलो आहेत. तर इथे एक शेलार काकू आहेत त्यांनी आम्हाला इथं झोपायला आसरा दिला आहे. आम्ही सकाळी उठून परत मुक्कामाकडे जाणार आणि आम्हाला एक नवीन सवंगडी मिळाला आहे मोहिमेत. हा पहिले आमच्यावर भुकत होता आता आमची फ्रेंडशिप झाली. अजून ते म्हणतोय तो. चला भेटू पुन्हा.